की अशामध्ये स्वागत आहे. तर हे पहा, आज आहे हे पहा, इथून तुकोबाराय महाराजांच्या पादुका इकडे या नदीला स्नान घालण्यासाठी घेऊन गेलेले आहेत. इथे खूप मोठं म्हणजे मान असतो. 2 नंबर दिंडीला 2 नंबरची दिंडीतील लोक त्यांच्या हातून पादुकाला स्नान घातल्या जातं. तर हे पहा, इथून हे कसं सजवलंय, किती पहा, मंदिरापासून जिथं रथ हे केलंय, पालखी ठेवली आहे मंदिरामध्ये, तिथून असं पूर्ण नदीपर्यंत असं मस्त हे केलंय. तर ही पहा नदी, आणि नदीकडे स्नान घालण्यात येत आहे. त्या ठिकाणी एकटीच होताना आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. गेले कित्येक वर्ष सूचना आपल्याला दिल्या गेलेल्या आहेत. नदी पात्रामध्ये कोणी उतरण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नका. पोलीस कर्मचाऱ्यांना त्याला उठवा तिथून बॅकला प्लीज मागायचा. मला सगळे माझे गाडीचा नंबर नको आहे आपल्याला. बँकेचे काय सांगण्याचा पोलीस महिला भगिनींना पण मागे घ्या. पुढे जाता लोकांनी गर्दी केली ना. संत श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा 2024 पुणे जिल्ह्यातील हे शेवटचे ठिकाण निरास्नान. एक नयनरम्य सोहळा निरास्नान चालू आहे. सर्वप्रथम देवस्थानचे सर्व मान्यवर, सर्व महाराज, पोलीस प्रशासन अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मान्य श्री संतोषजी पाटील साहेब, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आप्पासाहेबजी गुजर, इंदापूर तालुक्याचे तहसीलदार माननीय श्रीकांतजी पाटील यांनी अगदी मायक्रो प्लॅनिंग सूक्ष्म गेले 1 महिन्यापासून त्यांच्या नियोजनाखाली ही सर्व तयारी चालू आहे. महसूल विभाग, प्रशासन विभाग, पुण्याच्या सर्वांचं ग्रामपंचायत सराठी ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांचं मनपूर्वक असं हार्दिक असं स्वागत. स्नान चालू असताना पश्चिम बाजूला काही महिला भगिनी आहेत, त्यांनी आज जायचं नाही, थोडे बाजूला सरकार.
पलीकडच्या अकलूज साईडला पहा लेडीज खाली उतरलेले स्नान शेपाळात स्नान करून निघालेले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संतोष श्री पाटील साहेब, इंदापूर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी, पुणे जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आप्पासाहेबजी गुजर, सर्व प्रशासनातील सर्व अधिकारी या सर्व मान्यवरांचं ग्रामपंचायतीच्या वतीनं हार्दिक आपण पाहिलं पादुकांचे क्लास पार पडलेला आहे. तरी उपस्थित वारकऱ्यांना त्या ठिकाणी मागणी विनंती आहे. आपण सर्वजण कृपया पाण्यामध्ये उतरण्याचा आपण सर्वजण वरती यायचं त्याच्यामध्ये गर्दी करू नका. सर्वांना सन्मानित वाघमोडे देशमुख साहेब मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित आहेत. टीम कामचे अकलूज पालिकी टीम प्रमुख अजिंक्य खरात, शिक्षणाधिकारी, पंचायत समिती इंदापूर यांचं सुद्धा ग्रामस्थांच्या वतीनं हार्दिक आभार. पालखी जाणार आहे पण त्याच्या कशाला काय देतात पादुका नेणार आहे त्याच्यावर. चला त्या ठिकाणी आपण ग्रामसभा सूचना आहे. सर्व भाविकांना आपण वरती यायची. माननीय लक्ष्मण सावजे सर त्या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर राष्ट्र साहेब उपस्थित आहेत. मनापासून स्वागत. वेगळा वेगळा पडती दृष्टी नावे आणि या ठिकाणी आपण उपस्थित आहात. सर्वांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. इंदापूर पोलीस स्टेशनच्या वतीने त्याचबरोबर सर्व प्रशासनाच्या वतीने सर्वांना ज्या सूचना दिल्या त्या सर्वांचं पालन करा. सर्वांचं मनापासून स्वागत. धन्यवाद. तुम्ही तिकडे आहेत का काय पाहते तुम्हाला चला चला मस्त ना भारी वाटलं बाई आलं तर पहिल्यांदा बघायला मिळालं. तर हे पहा आता घेऊन चालले आहे तुकाराम महाराजांच्या पादुका स्नान घालून इकडे या नदीमध्ये घेऊन जात आहेत. कुठली नीरा नदीमध्ये स्नान घालण्याचं दरवर्षी ही पद्धत आहे पहिल्यापासून. हा का नाही वेगळी तर चला अशा प्रकारे कशी वाटली ते नक्की सांगा.